हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर हो का उकीर काढलेला भाजी गरम करते का ग? आता जेवते आणि जाते कामाला. देवाची घाटे अजून काय काढली नाही बाई. देव कवर खातोय कुणास ठेव घाटे. हा देवांनो खाऊन तर घ्या. तर आईचा इकडे चाललाय स्वयंपाक. सकाळनं लवकर स्वयंपाक करून आपला राडा आवरून बसतात. तशी ती म्हणती इरबळ काम जाते. तर कसं आहे, रानात तर काय करू वाटत नाही, पण केल्याशिवाय मार्ग नाही. हां, भरपूर असं कमेंट आहे की दीक्षा कुठं गेली. तर टाकलाय हेड्याव, त्या हेड्यामध्ये मी सांगितलेलंच आहे. तर दीक्षा गेली तिच्या माऊच्या गावाला आणि ताईला आणलंय मी इकडं. तिला कुठं जाता येत नाही म्हणून तिला इथं आणलंय. ती पण जाणार होती, पण म्हणलं का बाया आमच्यापाशी कोणच नाही म्हणून राहिली. तर काल एवढं टेन्शन आलं मला की ज्या नाही त्या व्यक्तीचं नाव आलं तोंडावर. माणसं अशी का करते तीच मला कळत नाही. आपण ज्याच्यावर प्रेम करतो तीच धोका देते. हा, आणि त्याला असं वाटतंय, म्हणजे मी कोणाबद्दल बोलते माहितीये का, दीक्षेच्या पप्पाबद्दल. तर त्याला असं वाटतं की मी यावा, पण माझं काय नडलंय. मी कष्ट करते, लेकरांना राहण्याचं मोठं करते, मी पण खाते, लेकरांना पण खायला घालते, आई बाप्पांना पण खायला घालते. राहायला प्रश्न त्याचा. तर तुम्ही काय म्हणता कुणाच्या घरी भांडण नसतंय का? प्रत्येकाच्या घरी भांडण असतंय, पण प्रत्येकाच्या घरी स्वतःच्याच पोरीला मारत नाही. ती मारायचा प्रयत्न करत नाहीत. तुम्हाला खोटं वाटलं तर इथं पुराव्यासहित मी आता सिद्ध करून दाखवू शकते. तर ताई इकडे ये ग. कसं आहे माहिती आहे का, आपण ज्याला जीव लावतो ना ते माणूस खरंच गद्दार असते. आणि राहिला प्रश्न, आता ताई आहे 8वीत आहे ना, 8वीत गेली आताशी. आणि तेव्हा किती वर्षाची होती म्हणजे नुसतं कळतच होतं तिला. म्हणजे किती वर्षाची असेल ग माझ्याकडे होती तेव्हा? म्हणजे 2 वर्षाची किंवा 3 वर्षाची असेल. कमीत कमी पहिलीत जायचं वय होतं तिचं. मग बघा आता. तर तेव्हा काय माझ्याशिवाय राहत नव्हती, मी होती तिकडं टेंभुर्णीला. मग दीक्षा ही ताई आधीची आहे आणि मग दीक्षा नंतर आहे. म्हणजे दोघीमध्ये वर्षाचा फरक आहे. तर दीक्षा होती लहान, म्हणजे दोघी एकत्रच खेळायच्या सवय लागलेल्या इथं. मग त्यामुळं मग ताईला मी तिकडंच नेलते दीक्षाला, म्हणजे दोघी जणी खेळत्याल म्हणून. मग ताई तिथंच होती. तर ताईला विचारा, म्हणजे ताई तू सांग की दीक्षेच्या पप्पांनी अन्वीला काय केलं? इथं गळ्याला चाकू लावलेला. तर बघा, म्हणजे आता तिला कळतंय. म्हणजे तेव्हा तर ती लहान होती, मग आता तिला तेव्हाच अजून आठवण आहे की बानूला मारायचा प्रयत्न केलता. मग कुणाच्या घरी असा आहे का? नाही, मला पण करून दाखवायचंच होतं एकदा का होईना. कसं आहे माहितीये का, तुम्ही आता म्हणचाल की प्रत्येकाच्या तू खोटं बोलत असशील असं तसं, पण ही पोरगी तर खोटं बोलत नाही. हिला तर मी सांगितलं नाही असं म्हणून. आणि शिवाय त्याच्या घरची हेड्याव पण बनवतात, म्हणजे बघतात. मग मला भीती असती, मी खोटं बोलत असती तर ती हेड्याव बघतात, मी असं बोलली असती का? नसती ना. मग ती वागलाय तसा, म्हणून मला बोलायची ही येत आहे. तर तिला विचारा तुम्ही, अन्वी त्यावेळेस 1 वर्षाची किंवा 2 वर्षाची असेल, कमीत कमी 1 वर्षाची 1.5 वर्षाची असेल. तर मी बाहेर कपडे धुत होती, तर ताई तुम्हाला काय सांगत आले पळत? आत्या मामा हा बानूला मारायला लागले. हां, मग तेव्हा मी निर्णय घेतला की ही आज आपण, म्हणजे आता कुठं म्हणून आपण जात नाही, लगीला जातो, बाथरूमला जातो किंवा बाहेर काम करायला जातो, मग लेकराला घेऊन तर करत नाही आपण. मग राहिला प्रश्न, अन्वी त्याच्यात चलत नाही तिला आरडा येत. मग त्यामुळं कसं असलं तर आईच्या पोटी फोन येतोय मध्येच. आईच्या पोटी साप तरी आला तरी आईला प्यारीच असतोय. मग तुम्ही सांगा, त्या माणसापाशी मी कसं राहणार? ती आज माझ्या पोरीला मारायचं, म्हणजे त्याची पण पोरगी होती ना, तरी पण त्याचं धाडीच झालं आज हात उचलायचा.
मग उद्या मला का नाही मारून टाकणार, मला सोडा, मी तर मरायला तयार आहे, पण लेकरांसाठी तर मला जगावं लागणार आहे ना. हां, तर मला ही सिद्ध करायचं होतं, म्हणून मला काल त्या गोष्टी आठवल्या होत्या आणि टेन्शन आलं थोडं, म्हणून मी तसा व्हिडिओ बनवला. आणि आता पण मी प्रूफ सहित बोलले. अजून कुणाची काही शंका असेल तर मला सांगा, तर मी तुमच्या कमेंटची वाट बघत राहील. तर व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. तर बाय सगळ्यांना.